नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने या प्लॉटचे आपण प्रामुख्याने दोन व्हिडिओ दिले होते की ज्याच्यामध्ये सुरुवातीला कशा पद्धतीने रोपं लागण केल्यानंतर आपण कशा पद्धतीने सुरुवातीचं ड्रेंचिंगचं नियोजन असेल, फवारण्याचं नियोजन असेल किंवा खतांचं नियोजन हे केलं पाहिजे. त्याचबरोबर ज्यावेळी पहिला घस पडायला चालू होतं किंवा पहिलं फ्लॉवरिंग चालू होतं त्यावेळी आपण प्रामुख्याने कोणती खतं दिली पाहिजेत, कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे याविषयी आपण व्हिडिओ दिला. आता प्रामुख्याने आपला प्लॉट हा 50 ते 55 दिवसाच्या दरम्यान झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही बुडाला सेटिंग पाहू शकता. अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये हे सेटिंग झालेलं आहे. प्रत्येक आपल्याला जो पंजा निघालेला आहे पूर्ण खालून पूर्ण पंजा प्रत्येक पंजा सेट झालेला आहे. त्याचबरोबर कंटिन्यू शेंडा चालू आहे. अतिरिक्त वाढ कोणतीही नाही, परंतु पेऱ्यातील अंतर कमी असल्यामुळे मालाची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा रोग असेल, मग तो करपा असेल, दावणी असेल किंवा नागाळे असेल, फळ पोकरणारे अळे असेल, तुम्ही पूर्ण प्लॉटमध्ये पाहू शकता कोणताही रोग जाणवणार नाही. त्याचबरोबर जी फ्लॉवरिंग निघत आहे, कशा पद्धतीने फ्लॉवरिंग निघत आहे त्याचं सेटिंग चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. त्याचबरोबर मालाची साईजसुद्धा पाहू शकता. अशा पद्धतीने जर प्लॉट डेव्हलप करायचा असेल किंवा ह्या स्टेजला ज्यावेळी प्लॉट येतो त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने खतांचं नियोजन असेल किंवा कोणती ट्रिपची ॲप्लिकेशन आपण दिली पाहिजेत याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. आता ह्या स्टेजला प्लॉट आला, पहिलं खताचं ॲप्लिकेशन द्यायचं की ज्याच्यामध्ये आपल्याला जो कंटिन्यू रिमझिम स्वरूपाचा पाऊस चालू झालेला याच्यामध्ये तुम्ही पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की एकरी 2 लिटर स्प्राउट घ्या. त्याच्यासोबत फॉस्फरिक ॲसिड हे 3 किलो, आपल्याला जो 80% सल्फर पाहायला मिळतो तो 1 किलो, याचं एकरी ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे तुम्हाला प्रामुख्याने जो कंटिन्यू रिमझिम स्वरूपाचा पाऊस चालू आहे याच्यामुळे रूट झोन चांगला ॲक्टिव्ह राहिला पाहिजे. जे दिलेले खतं आहेत किंवा जे आपण खतं देणार आहे त्याचं चांगल्या पद्धतीने अपटेक झालं पाहिजे. हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं, 4 ते 5 दिवस गॅप द्या. 4 ते 5 दिवसानंतर तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये ICL कंपनीचं 0-60-20 एकरी 5 किलो व मॅग्नेशियम सल्फेट हे 6 ते 7 किलो याचं दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. चांगल्या पद्धतीने मालाचं सेटिंग झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण माल हा सेट होईल. चांगल्या पद्धतीने मालाला कलर असेल, लस्टर मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे. आता ही 2 ड्रिपची ॲप्लिकेशन झाली. ज्या प्लॉटमध्ये शेंडा चांगला चालू राहत नाही किंवा शेंडा जर थांबलेला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन तिसरं देऊ शकता. 13-0-45 हे एकरी 5 किलो, त्याच्यासोबत कॅल्शियम नायट्रेट 5 किलो व बोरॉन 500 ग्राम हे ॲप्लिकेशन देऊ शकता. ज्या प्लॉटमध्ये शेंडा कंटिन्यू जास्त चालू आहे, मग त्याच्यामध्ये जो कंटिन्यू अशा पद्धतीने शेंडा चालू आहे, फुलकळी निघत आहे, याच्यामध्ये आपण नत्रयुक्त खतांचा वापर थोडा कमी करायचा आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही ICL कंपनीचं 0-55-15 हे ग्रेड वापरू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला 8% कॅल्शियम ऑक्साईडमधील पाहायला मिळतो. हे ग्रेड वापरू शकता की ज्यामुळे तुम्हाला कॅल्शियमची सुद्धा पूर्तता होणार आहे. शेंडा चालू राहणार नाही, मालाची फुगवण झालेली हे पाहायला मिळणार आहे. या ग्रेडचा वापर करू शकता किंवा तुम्ही 13-0-45 कॅल्शियम नायट्रेट या ग्रेडचा वापर करू शकता. आता ही 3 ड्रिपची ॲप्लिकेशन झाली. प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने माल हा वरचा मालसुद्धा चांगल्या पद्धतीने सेटिंग होणार आहे. चांगले आकार मिळणार, चांगलं कलर मिळण्यासाठी आपल्याला जे पुढचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पोटॅशियम सोनारचा वापर करू शकता किंवा 0-43-30 याचा वापर करू शकता की मालाची फुगवण जे की हार्वेस्टिंगला प्लॉट आल्यानंतर मालाची फुगवण मिळाली पाहिजे, चांगल्या पद्धतीने माल हा आपल्याला वजन दिलं पाहिजे, त्याच्यासाठी हे ॲप्लिकेशन करू शकता. आता फवारण्यांचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे, प्रामुख्याने ज्यावेळी रिमझिम स्वरूपाचा पाऊस चालू आहे किंवा पाऊस जर उघडीप देत असेल, चांगलं कव्हरेज देत असेल तर तुम्ही एक फवारणी करू शकता ज्याच्यामध्ये मॅनकाइंड कंपनीचं इकोटर्मिसेट याचा रिझल्टसुद्धा अतिशय सुंदर आहे. आपण या प्लॉटला वापरलेलं चांगल्या पद्धतीने कोणताही करप्याचा असेल, जंतुमनुस असेल किंवा जीवाणूजन्य करपा असेल, विषाणूजन्य करपा असेल, याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार. परंतु जर प्रिव्हेंटिव्हमध्ये जर आपण त्याचा वापर केला तर चांगला रिझल्ट पाहायला मिळतो. जर रोग जर कमी प्रमाणात असेल तरीसुद्धा रिझल्ट पाहायला मिळतो, पण जास्त प्रमाणात जर अटॅक असेल तर तुम्ही त्याचा वापर करू नका, तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा पाहायला मिळणार नाही. तर पहिली फवारणी घेऊ शकता 200 लिटर पाण्यासाठी इकोट्रम झेड 200 ग्रॅम, प्रोक्लेम 100 ग्रॅम हा पहिला स्प्रे द्या. 4 ते 5 दिवस गॅप द्या. 4 ते 5 दिवसानंतर तुम्हाला दुसरा स्प्रे घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला कर्जत हे 200 लिटर पाण्यासाठी 300 ग्रॅम, त्याच्यासोबत कोसाईड 200 ग्रॅम व कासोबी तुम्ही 250 मिली घेऊ शकता. याचा एक स्प्रे देऊ शकता. जर तुम्हाला पानावर येणारा ठिपका असेल किंवा फळावर येणारा डाग असेल त्याच्यासाठी तो स्प्रे देऊ शकता. जर जीवाणूजन्य करपा जर जाणवत नसेल तर तुम्ही शिनवा इजुकी याचा वापर करा. चांगल्या पद्धतीने थ्रिप्स असेल, नागाळे असेल, फळ पोकरणारे असेल याच्यावर सुद्धा कंट्रोल मिळणार आहे. त्याचबरोबर जो बुरशीजन्य रोग आहे त्याच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर आपणाला फवारणी करायची आहे की ज्याच्यामध्ये मालाची फुगवण झाली पाहिजे, मालाला चांगल्या पद्धतीने कलर मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी 200 लिटर पाण्यासाठी 6BI 2 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम, रोको आपल्याला घ्यायचं आहे 200 ग्रॅम, त्याच्यासोबत आपल्याला 0-52-34 हे 400 ते 500 ग्रॅम याचा एकत्रित स्प्रे द्या की ज्यामुळे मालाला चांगल्या पद्धतीने साईज मिळणार आहे, कलर मिळणार आहे. तो जर स्प्रे नको असेल, अशा पद्धतीने फुलकळी मिळवायची, चांगल्या पद्धतीने सेटिंग करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये सुद्धा कोटरम झेडचा स्प्रे झाल्यानंतर आपण एक स्प्रे टाकला की ज्याच्यामध्ये 200 लिटर पाण्यासाठी आपण मॅनकाइंड कंपनीचं सायटोसेल हे 2 मिली व त्याच्यासोबत आपण
एखादं 1 मायक्रोन्यूटन 200 ग्रॅम व अँट्राकॉल आपण 300 ग्रॅम याचा एक स्प्रे दिला की ज्यामुळे तुम्हाला पाहू शकता चांगलं सेटिंग झालेलं आहे, चांगल्या पद्धतीने फुलकळीसुद्धा जास्त निघाली व सेटिंग झालेलं आहे. तर फुलकळी चांगली असेल तर तुम्ही स्प्रे दिला नाही तरी चालणार आहे. त्याच्यामध्ये कर्जतचा स्प्रे घेऊ शकता किंवा इझुकी शिनवा याचा स्प्रे देऊ शकता. अशा पद्धतीने जर प्लॉट डेव्हलप करायचा असेल चांगल्या पद्धतीने तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये चांगला प्लॉट हा डेव्हलप करू शकता. वारंवार कोणती फवारणी करण्याची गरज नाही किंवा वारंवार कोणती खतांची ॲप्लिकेशन देण्याची गरज नाही. तर व्यवस्थितरित्या जर मॅनेजमेंट ठेवलं तर चांगल्या पद्धतीने प्लॉट हा तुमचा डेव्हलप होऊ शकतो. तर चला, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसे जर आपण चॅनलला प्रथम आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.